आपण पाहताय आसरा मीडिया, वाचाल तर वाचाल। पत्रकार आणि पोलिसांवरील सामाजिक जबाबदारी ही खूप मोठी आहे। गुन्हेगारीचं उच्चाटन करून समाज संरक्षण आणि लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी पत्रकार समाज आणि पोलिसांच्या विधायक समन्वयाची वाटचाल हे समृद्ध लोकशाहीचं लक्षण आहे। पत्रकारांना कर्तव्याचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, ते स्वातंत्र्य लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या नावात समाविष्ट आहे। त्यामुळे पत्रकार हेच स्वतंत्र लोक पत्रकारितेतून लोकशाही बळकट करण्यासाठी बहुमोल कर्तव्याची भूमिका पार पाडू शकतात, असं महत्त्वपूर्ण प्रतिपादन अकोला येथील नवनियुक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित सांडक यांनी केलंय। लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचं द्वितीय संघटन अभियानातील 48वा मासिक विचार मंथन समारोपीय मेळावा नुकताच पार पडला। या कार्यक्रमात विशेष प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते। लोकस्वातंत्र्याचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम देशमुख हे अध्यक्षस्थानी, तर ज्येष्ठ समाजसेवक प्राध्यापक डॉक्टर संतोष कुमार हुशे, नारी शक्ती सेवा फाउंडेशनच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुमैया अली, पत्रकार संभाजीराव टाले, खामगाव तृतीय पंथीयांसाठी कार्यरत वैष्णवी दातकर यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती। पत्रकार समाज आणि पोलीस या समन्वयातून अपेक्षित कायदा आणि सुव्यवस्थेची माहिती देताना त्यांनी पत्रकारांमुळेच आम्हाला गुन्हेगारांची आणि घटनांची माहिती होते। ऑपरेशन प्रहार मधून 2 महिन्यात 2 कोटींचा मुद्देमाल जप्त केल्याची आणि अंमली पदार्थांविरोधात मिशन उडानची ही माहिती त्यांनी यावेळी दिली। या प्रसंगी बॉक्सिंगमध्ये राज्यातून 2 वेळा मेडल प्राप्त सर्वप्रथम असलेल्या शोएब बुडनगाडेकर या तायक्वांदो राज्यातून प्रथम येऊन खेलो इंडियासाठी निवड झालेल्या शौर्य आशिष वानखडे पाटील यांचा प्रोत्साहनपर सन्मान चिन्ह देऊन चांडक यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। पंजाबराव यांनी रचलेल्या गौरव कवितेची फ्रेम यावेळी पोलीस अधीक्षकांना देण्यात आली। लोकस्वातंत्र्य उपक्रमात सहभागी सभासदांना सहयोग सन्मानाचे, तर हार्ट अटॅकवर तात्पुरता इलाज म्हणून रामरक्षा किटचं वाटप यावेळी करण्यात आले। सर्वप्रथम राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा वंदन अभिवादन आणि शहीदांसह वेगवेगळ्या घटनांमधील बळींना श्रद्धांजली वाहण्यात आली। प्रमुख अतिथींचे सन्मान चिन्ह शाल देऊन सन्मान करण्यात आला। नियुक्तीपत्र व आयकार्ड वितरण आणि पत्रकार संभाजीराव टाले यांची बुलढाणा जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्तीची घोषणा यावेळी संजय देशमुख यांनी केली आहे। या कार्यक्रमाला राष्ट्रीय सचिव राजेंद्र देशमुख, पुष्पराज गावंडे, अंबादास कल्हार, जया भारती, ॲडव्होकेट नितीन धूत, किशोर मुटे, कल्याणी मुटे, हिंगणघाट, ज्येष्ठ संजय कृष्णराव देशमुख, पत्रकार जगदीश अग्रवाल, पुरुषोत्तम मोरखडे, मोहम्मद फारूक, पंजाबराव देशमुख, आनंद गायगोळ, रामराव देशमुख, नानासाहेब देशमुख, वसंतराव देशमुख, जिल्हाध्यक्ष पंजाबराव वर, सागर लोडम, आशिष वानखडे पाटील, मनोहर मोहोड, रमेश समुद्रे, बुडन गाडेकर, सतीश देशमुख, संतोष मोरे, गजानन मुर्रे, सय्यद सज्जाद हुसेन, दिलीप नवले, ॲडव्होकेट कृष्णा देशमुख, प्राध्यापक विजय काटे, विजय देशमुख, राजाभाऊ देशमुख, अशोक कुमार पंड्या, प्राध्यापक सुरेश कुलकर्णी, डॉक्टर अशोक शिरसाट, ॲडव्होकेट मुरलीधर इंगळे, जमंत देशमुख, अश्विनी बोरकर, अजय वानखडे, अविनाश भगत, विजयराव भाकर, एजाज अहमद खान, विजयराव भाकर, ॲडव्होकेट संकेत देशमुख, नरेंद्र देशमुख, अनिल केळकर, फुलचंद मौर्य, आझम खान, राहुल खाडे, गजानन थोरात, अर्जुनराव घुगे, अनंत महल्ले, सुरेश भारती, विजय कुचे, ॲडव्होकेट अनुराध पवार, दीपक शिरसाट, शिवचरण डोंगरे, योगेश शिरसाट, राजेश वानखडे, नौशाद पटेल, गुलाम मोहसिन, गजानन वानखडे, अमित इंगळे, अभिजित शिरसाट, फुलचंद वानखडे व बहुसंख्य पत्रकार उपस्थित होते। संचालन जया भारती यांनी, तर आभार प्रदर्शन पुष्पराज गावंडे यांनी केले। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आसरा मीडिया न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।